राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कुडाळ तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या हुमरमळा ओरोस हद्दीतील पीठ ढवळ नदीत काल संध्याकाळी एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. काल नारळी पौर्णिमा असल्याने पीठ ढवळ नदीवरील पुलावर नागरिकांची गर्दी होती. त्यावेळी नदीत पुलाच्या खाली असलेला तरुण वाहून गेल्याची घटना घडली. त्यानंतर शोधकार्य सुरू करण्यात आले, मात्र काळोख झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. आज सकाळी नागरिकांनी शोधकार्य सुरू केले आहे, मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतेही मदत कार्य सुरू झालेले नाही. आम्ही सकाळी 7:30 ते 7 वाजल्यापासून इथे आम्हाला रात्री काल पोलिसांनी सांगितलं की तुम्ही 7 वाजता इथे या, आम्ही हजर असणार आणि एनडीआरएफ आले आणि बाकीची टीम इथे हजर असणार. पण आम्ही इथे 7 वाजल्यापासून इथे हजर आहोत, पण अजून त्यांचं कोणी इथे व्यक्ती दिसत नाहीये. आम्ही फोन लावला आपत्ती व्यवस्थापनला, तर त्याने आम्हाला सांगितलं की त्यांची प्रोसिजर चालू आहे, काय त्यांचं काय हे करायचं, परमिशन घ्यायची आहेत. पण आम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे ग्रामस्थ म्हणून इथून, की एक आपत्ती व्यवस्थापन म्हणजे कसं, काय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आहे? तर इथे परमिशन घेऊन तुम्ही प्रत्येक हे करत असाल तर लोक इथे थांबून इथे सगळे लोक खोळंबले आहेत, तुमची वाट बघतायत. तुम्ही जागेवर हजर राहून लवकरात लवकर प्रयत्न केले पाहिजेत. कुडाळ तालुक्याच्या ओरोस परिसरातील पीठ ढवळ नदीत नारळी पौर्णिमेच्या संध्येला वाहून गेलेल्या विजय जंगले या युवकाचा मृतदेह शोधण्यात अखेर यश आले आहे. मालवण येथील जय बालाजी रेस्क्यू टीमच्या व ओरोस पीआय शेख लव्हे यांच्या प्रयत्नातून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नारळी पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी संध्याकाळी ओरोस येथील पीठ ढवळ नदीच्या पात्रात विजय जंगले हे नारळ वेचण्यासाठी उतरले होते. यावेळी पाय घसरल्यामुळे ते वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच रात्रीच्या सुमारास पोलीस प्रशासन व एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली, परंतु अंधारामुळे रात्री शोधकार्य राबवणे अशक्य झाले होते. यानंतर सकाळी मालवण येथील जय बालाजी रेस्क्यू टीमच्या पथकाने नदीपात्रात महत्त्वाची शोध मोहीम राबवली. या टीमने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य करत विजय जंगले यांचा मृतदेह शोधून काढला. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.